नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आताच्या या काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची खबरदारी कशी घ्यायची आहे त्याबद्दल आपण सातत्याने बोलतो आहोत. मग त्याच्यामध्ये औषधोपचार आले, योग साधना कशी करणं महत्त्वाचं आहे, या सगळ्याबद्दल बोलत असताना स्त्रीचं आरोग्य तिने कसं सांभाळायचं आहे या काळामध्ये यावर बोलणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण तिच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे येत असतात आणि त्यामधून ती जात असताना आताच्या काळामध्ये तिने कसं स्वतःला स्वस्थ राखायचंय, आज त्याच विषयावर आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या आपल्या हॅलो सह्याद्रीचा विषय आहे कोरोना आणि महिला स्वास्थ्य. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय डॉक्टर प्राजक्ता पाटील यांना. नमस्कार. तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. मॅडम आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि स्त्रियांच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या समस्या किंवा जे जे टप्पे त्यांचे असतात त्यामधून जात असताना आपल्याला कशा पद्धतीने खबरदारी घ्यायची आहे किंवा आपल्याला काय करायचंय, काय टाळायचंय, या सगळ्याबद्दल त्या आज आपल्याला माहिती देणार आहेत. तुमच्याही मनात जर काही प्रश्न असतील आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24900232. पुन्हा एकदा नंबर पुन्हा सांगते, 02 आपला एसटीडी कोड आहे 24900232. हा आपला दूरध्वनी क्रमांक आहे. मुंबई बाहेरून फोन कॉल करणार असाल, मोबाईलच्या माध्यमातून करणार असाल तर 022 हा एसटीडी कोड आहेच. त्याबरोबरीने काही गोष्टींची काळजी घ्यायची. मोबाईलमधून बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क चांगलं येईल, जेणेकरून तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत सलग पोहोचतील, ते कट होणार नाहीत मध्ये मध्ये. आणि एकदा कळलं आपला फोन लागलाय की टीव्हीचा आवाज आपण बंद ठेवणार आहोत, म्हणजे एको येणार नाही. आणि आजचा जो आपला विषय आहे महिला स्वास्थ्य आणि आताचा जो काळ कोरोनाचा काळ आहे या विषयावर तुमचे अत्यंत प्रिसाइज असे प्रश्न विचारा, म्हणजे मॅडमचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत थेट पोहोचेल. चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आता हा सगळा जो काळ आहे तो खूप विचित्र परिस्थितीमधून आपण सगळेच चाललो आहोत. आणि तसं असताना अनेक गोष्टी आपल्या वाचनात येतात, स्त्रियांच्या आरोग्याबद्दल, त्यांच्या इम्युनिटी बद्दल, असं सगळं जेव्हा वाचनात येतं तर आज आपण बऱ्यापैकी सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न आजच्या कार्यक्रमातून करूया. नक्कीच. आपल्याकडे मुळातच स्त्रिया आणि त्यांची इम्युनिटी हा कायमस्वरूपी चर्चेचा विषय राहिलेला आहे. कारण घरचं जरी उदाहरण दिलं तर आता कोरोना आहे, पण त्याआधी सुद्धा इम्युनिटी आणि भारतीय स्त्रिया विशेषत्वाने काय सांगाल ह्याच्याबद्दल तुम्ही सविस्तर? स्त्रियांचा इम्युनिटीचा जो कॉन्सेप्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की माझ्याकडे रोज पेशंट्स येतात, लहान मुली असू दे किंवा लग्न झालेल्या बायका असू दे किंवा म्हाताऱ्या बायका असू दे, एकंदरीत घराचं जे वातावरण असतं एक्स्पेशली लग्नानंतर, तर स्त्री काय करते, सकाळी उठते 6 वाजता 7 वाजता, पण मी विचारते तुम्ही नाश्ता कोणत्या टाइमला करता, तर ते मला सांगता आम्ही 11 वाजता नाश्ता करतो. बाकी सगळ्यांना ते पहिला नाश्ता करणार, जेवण करणार, डब्बा करणार, त्याच्यानंतर त्या स्वतः जेवणार. रात्री झोपायचा टाइम पण अगर जेवले ते 10 वाजता, पण आवरेपर्यंत 12 वाजतात. तर हा आपला एकंदरीत दिनचर्या आहे. एकंदरीत स्त्रिया आपल्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. इन केस तुम्ही बघितलं आपल्या इंडियामध्ये तर ऑलमोस्ट 70 to 80% ज्या वुमन आहेत त्या अनेमिक आहेत. बरोबर. त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे. तुम्ही कोणत्या पण स्त्रीचं हिमोग्लोबिन आत्ता करा, तिचं हिमोग्लोबिन 10 पेक्षा खालीच येणार आहे. आणि आपण त्याच्यावर असं एक स्पष्टीकरण देतो का हा भारतीय स्त्रियांसाठी हे ओके आहे, ऍक्च्युली हे ओके नाहीये. हे डेफिनेटली ओके नाही आहे. बिकॉज काय होतं, अशी जी स्त्री जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये जाते तेव्हा ऑलरेडी ती अनेमिक असते. मग अशा टायमाला प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता आहे. मग प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला ब्लड द्यावं लागतं, इंजेक्शन द्यावे लागतात, उगाचच कॉम्प्लिकेशन्स होतात. ते सगळं न होऊ देता थोड्या गोष्टी आहे. आता आपण हा टॉपिक काढलाच आहे तर मी तुम्हाला कशाने आपलं रक्त वाढू शकतं थोडासा एक डायट सांगते. सिंपल आहे, जास्त डिफिकल्ट पण नाहीये. बेसिक म्हणजे बीटरूट आहे, आपलं गाजर आहे, तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता किंवा ज्यूस करून खाऊ शकता. हे हिमोग्लोबिनसाठी आणि इम्युनिटीसाठी दोघांसाठी चांगलं आहे. बरोबर. सेकंड म्हणजे फळांमध्ये ऍपल आहे, पोमोग्रॅनेट आहे, डाळिंब, ते पण बेस्ट आहे. सेकंड म्हणजे लिंबू, म्हणजे विटॅमिन सी ज्याच्यामध्ये आहे, असे पदार्थ तुम्ही डाएटमध्ये घ्या. म्हणजे लिंबू स्प्रिंकल करणं, मोसंबी, संत्री, आवळा ह्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे, ते घ्या. पालेभाज्यामध्ये स्पेशली पालकची भाजी आहे ते घ्या. डेट्स, खजूर, अंजीर, ड्रायफ्रुट्समध्ये या सगळ्या गोष्टी जर आपण खाल्ल्या
तर आपलं हिमोग्लोबिन चांगलं राहतं. बरोबर. हे इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्यातले जे आपल्याला म्हणजे आपले बघणारे असे अनेक प्रेक्षक असतील, त्यांच्या मनात प्रश्न येईल की यातले काही काही अन्न घटक आहेत ते काही लोकांना परवडण्यासारखे नाहीत, पण काही गोष्टी या सहज आपण मिळवू शकतो त्यातल्या. म्हणजे हे सगळेच्या सगळे आणायचे तसं नाहीये. करेक्ट. ह्यातल्या काही गोष्टी ज्या आपल्याकडे सहज उपलब्ध आहेत त्याचं सेवन आपण नक्की करू शकतो. अजून काय सांगाल त्याच्याबद्दल? अजून मी एक सांगू इच्छिते की आपण जसं अनेमियाचं बघितलं तसंच अगर आपण विटॅमिन डी ची टेस्ट केली किंवा जर मी एका बाईला विचारलं तुझे हाडं दुखतात का, सांधे दुखतात का, खालून वरती उठायला होत नाही का, तर डेफिनेटली 90% लोकांचा आन्सर येस असता. बरोबर. आणि आपण विटॅमिन डी ची लेवल जर केली तर ती 20 पेक्षा खाली येतेच येते. हार्डली एखाद्या स्त्रीची लेवल ती जास्त येते. ह्याच्यासाठी 2 रिझन्स आहेत. एक तर म्हणजे एवढं उन्हामध्ये संपर्क होत नाही, एक्स्पेशली सकाळच्या उन्हामध्ये. सकाळचं ऊन म्हणजे 7-7:30चं ऊन, त्या टायमाला ऍक्च्युली कोवळ्या उन्हामध्ये बॅल्कनीमध्ये किंवा तुमच्याकडे गच्ची असेल तिकडं तुम्ही नाश्ता करायला बसू शकता. ही खूपच सिंपल गोष्ट आहे ऍक्च्युली. एक 10 ते 15 मिनिटं डेफिनेटली काढू शकता. पण काय होतं त्या टायमिंगला आपला स्वयंपाक असतो, आपला नाश्ता असतो, आपलं पाणी भरायचं असतं, बाकी सगळी कामं असतात, त्याच्यामुळे हे दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे काय होतं जेव्हा मेनोपॉज येतो एखाद्या बाईला तर हाडे लवकर ठिसूळ होतात. मग लगेच थोडंसं जरी पडलं तर फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. बरोबर. तर हे सगळं आपण आधीपासून टाळू शकतो. अलॉंग विथ बाहेर उन्हात बसणं त्याच्या ऐवजी अजून पण थोडा डाएट घेऊ शकतो. ते म्हणजे जर तुम्ही व्हेजिटेरियन नसाल, म्हणजे नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी घेऊ शकता, किंवा जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर बेस्ट आहे की तुम्ही दूध म्हणजे मिल्क घेऊ शकता. मिल्क मध्ये ॲज काय ऍड करायची गरज नाहीये. नॉर्मली ओनली प्लेन मिल्क, ते पण तुम्ही घेऊ शकता. इन केस तुम्हाला काही सप्लिमेंट्स ऍड करायचे असतील तर ते ऍड करू शकता. किंवा आपल्या आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या वनस्पती आहेत, शतावरी आहे, बला आहे, अतिबला आहेत, या सगळे पण आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यामधले एखादं काही तुम्ही ऍड करू शकता. हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मेडिकल काही घ्यायचं आहे, मेडिसिन्स घ्यायचे आहेत तर डेफिनेटली आयुर्वेदा डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यायचं. फक्त आहार जो आहे हा तुम्ही घेऊ शकता. बरोबर. स्वतःकडे दुर्लक्ष करणं हेच मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं. मग साधारण आपण असं म्हणूयात की कोणत्या वयापासून जर आपल्याला मेनोपॉज पर्यंत जर छान आरोग्य राखायचं असेल आणि त्यानंतर सुद्धा, तर कुठल्या वयापासून आपल्याला अतिशय जाणीवपूर्वक या सगळ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे? तर हे ऍक्च्युअली जे स्टार्ट होतं ना ते टीनेज पासून स्टार्ट होतं. कारण की आपण एक मेंटॅलिटी बघूया, जोपर्यंत एक मुलगी 10 वर्ष किंवा त्याच्या खाली असते, आई वडील बरोबर तिच्याकडे लक्ष देतात की बरोबर ती खाते का, बरोबर झोपते का, अभ्यास करते का, ऑलमोस्ट तोपर्यंत एक छत्रछाया असते. पण जेव्हा ती मुलगी टीनेजर्स मध्ये येते, 12-13 होते, थोडं थोडं त्यांचं ना एक्झिस्टन्स होतं की आम्ही कशाला ऐकू आईचं, आम्ही इंडिपेंडेंट आहोत, आम्ही पिझ्झा खाणार, आम्ही बर्गर खाणार, आम्ही आमचे जे फ्रेंड्स बोलणार ते करणार, आम्ही रात्री जागून पिक्चर बघणार. तर थोडंसं ते आई वडिलांचं ऐकत नाही. त्याच्यामुळे काय होतं, हे जे फॅड आपण बघतो म्हणजे बाहेरच्या देशातून जे आपल्याकडे जंक फूड वगैरे आलंय ते सगळं ते करायला लागतात आणि कुठेतरी ना त्यांचं ते पोषण रॉंग होतं. बरोबर. माझ्याकडे लास्ट वीकच एक 14 इयर्सची मुलगी आली होती आणि तिला पीसीओडी होता 14व्या वर्षात अँड हर एज वॉज 75 किलोज. मला एकदम हे झालं. मी बोलली तिला तू काय डाएट करते? तिचा पिझ्झा बर्गर ह्याच्याशिवाय तिचा डाएटच नव्हता. तिची आई मला बोलते की हिला सांगून मी काय करू, ही ऐकतच नाही, स्वतःच्या रूम मध्ये बसलेली असते, बाहेर पण जात नाही. तर दिस इज द थिंग विच इज हॅपनिंग. तर याच टायमाला काय होतं, आपल्याला मेन म्हणजे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. सेकंड म्हणजे अशा काही मुली असतात ज्यांना खूप पाळीमध्ये जातं, खूप जास्त जेव्हा ब्लिडिंग होतं ते अबनॉर्मल असतं. इट इज नेव्हर नॉर्मल. खूप जास्त म्हणजे दिवसाला तुम्हाला 7 ते 8 पॅड लागणं हे कधीच नॉर्मल नाहीये. तुमचं कितीही तुम्हाला जस्ट पाळी येऊ दे किंवा तुम्ही कोणत्याही एज मध्ये असेल, कधी कधी काय होतं त्या या सगळ्या गोष्टी आईंना सांगत नाही किंवा इन केस आईला सांगितलं तरी मे बी आईला वाटतं की नाही हे तर नॉर्मल आहे, होऊन जाईल. पण त्याच्याने काय होतं, हिमोग्लोबिन कमी होतं, सुस्तपणा वाटतो, फटीग म्हणजे असं थकल्यासारखं वाटतं,
अभ्यासामध्ये तेवढं लक्ष द्यावंसं वाटत नाही, झोपावंसंच वाटतं. मग आईला हे दिसतं की मुलगी अभ्यास करत नाहीये, फक्त झोपा काढते, घरातलं काम करत नाही, पण आईला हे नाही समजत की ते का, कारण की तिला ब्लीडिंग जास्त होतंय. तर काही तुमच्या तक्रारी असल्या ना, ते डेफिनेटली तुमच्या गायनॅक जे डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही डेफिनेटली दाखवा. बरोबर. म्हणजे कसं, ती बाई जेव्हा प्रेग्नन्सी स्टेटमध्ये येईल तेव्हा तिचं सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील. हे तर आपण इन जनरल बोलतो आहोत. Correct, आताच्या correct. काळामध्ये स्पेसिफिकली आपल्याला काय काय करायचं त्याच्याबद्दल आपण बोलूया, पण पहिला फोन घेऊया. वैशाली आपल्याशी Correct. नाशिकहून बोलतायत. नमस्कार वैशाली. हॅलो. हॅलो. प्रश्न विचारा तुमचा वैशाली. आवाज येतोय आणि टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा. हो केलेलं. हा बोला, प्रश्न विचारा वैशाली. माझे हातपाय दुखतात आणि माझं 30-31 वय आहे. किती? 30-31. अच्छा, हातपाय दुखतात हो. म्हणजे नेमके कधी दुखतात आणि काय? असे कायम दुखतात असे. ओके, हो हो. थँक्यू तुमच्या प्रश्नाबद्दल. 30-31 वय आणि हातपाय सातत्याने दुखत राहतात. करेक्ट करेक्ट. काय सांगाल तुम्ही त्याचं? काय असू शकतं? ऍक्च्युली कसं आहे की आता हे आपण असं वैयक्तिक स्तरावर आय नो. बघितल्याशिवाय पेशंट असं नाही सांगू शकत, I पण know. तरी पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मॅडम नक्की प्रयत्न करतील. Correct, काय correct. सांगाल? तर आपण जे विषय बोलत होतो ऍक्च्युली त्याच्यावरतीच प्रश्न आलेला आहे, आपण बोललोच आहे. असे भरपूर पेशंट्स येतात माझ्याकडे की त्यांचा हातपाय दुखतात, त्यांना खाली बसले तर वरती उठायला होत नाही. एस्पेशली इंडियन वॉशरूम असेल त्याच्यामध्ये बसायला खूप त्रास होतो, म्हणजे एक 30 इयर्सच्या मुलीला पण त्रास होतो. तर अगर त्यांचे मल्टिपल जॉईंट पेन होत आहेत, म्हणजे जे बोलले सपोज नेक पण दुखतंय, त्यांचे शोल्डर्स दुखतायत, त्यांचं एल्बो दुखतंय, त्यांचं व्रिस्ट दुखतंय, त्यांचे नीज दुखतायत, त्यांचं कंबर, असं मल्टिपल जर जॉईंट दुखत असतील, सगळेच जॉईंट्स एक जॉईंट पेक्षा जास्त, तर पॉसिबल आहे की त्यांना विटॅमिन डी आणि कॅल्शियम डेफिशियन्सी आहे. बरोबर. जेव्हा फक्त एकच जॉईंट दुखतो, जसं काही बायका बोलतात 30s मध्ये पण की फक्त गुडघाच दुखतो आणि लेफ्ट साइडचाच दुखतो, तर दॅट इज मोस्टली ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात किंवा रुमटॉइड आर्थरायटिस किंवा आमवात पण असू शकतो. तर ते आपण बघूनच मला कळेल. पण ते जर बोलतात हातपाय दुखतायत, तर बेसिकली त्यांना 2 गोष्टी असू शकतात. विटॅमिन्सची कमतरता, म्हणजे विटॅमिन डी आलं त्याच्यामध्ये, कॅल्शियम, आणि सेकंड म्हणजे आपले B12 जे विटॅमिन आहे, मल्टीविटॅमिन्स आहे, त्याची कमतरता. बरोबर. मी त्यांना एक ऍडवाइस देईन ऍक्च्युली की आपले जे B12, फॉलिक ऍसिड, हे जे सगळे विटॅमिन्स आहेत ते आपल्याला जर आपण पॉलिश्ड राईस यूज केला, म्हणजे एकदम जो सफेद राईस असतो जो एकदम चकाकतो बासमती सारखा, त्याच्यामध्ये काय होतं ऍक्च्युली, आपण जे राईस आहे किंवा तांदूळ आहे त्याचे 3 लेयर असतात. बरोबर. तर बासमती करताना तो बाहेरचा लेयर आहे तो आपण काढून टाकतो आणि म्हणून तो राईस आपल्याला दिसतो की पांढरा शुभ्र छान राईस वाटतो, प्राइस पण जास्त असते. पण ऍक्च्युली काय असतं, त्याच्यामध्ये B12 आणि फॉलिक ऍसिड हे बाहेरच्या सत्वामध्ये असतं, ते काढून गेलेलं असतं आणि म्हणून आपल्याला डेफिशियन्सी होण्याची शक्यता आहे. तर अशा टायमाला नेहमी तुम्ही अनपॉलिश राईस, म्हणजे जो असा पांढरा शुभ्र दिसत नाही असा राईस यूज करा. विटॅमिन डी साठी जे सांगितलं की उन्हात बसायचंय, दूध पिणं, ऑब्व्हियसली त्या दूध पित नसतील तर 2 टाइम दूध पिणं, अंडी अगर खायला म्हणजे व्हेजिटेरियन नसतील तर अंडी डेफिनेटली घेऊ शकता. फळं सगळी, ॲटलिस्ट एक फळ, सगळी फळं तुम्ही एव्हरी डे खाऊ शकता. आणि इन केस त्याच्यानंतर पण जर त्यांना वाटलं तर कदाचित त्यांना विटॅमिन डीचं आपण टॅबलेट चालू करतो दर आठवड्याला, ते कदाचित आपल्याला चालू करावं लागेल किंवा एखादा मल्टीविटॅमिनचं सिरप द्यावं लागेल. पण हे सगळं तुम्ही आधी तुमच्या ज्या डॉक्टर असतील त्यांना भेटायचं आणि मग त्याच्यावर हे उपाय होऊ शकतात. कोणतेही उपाय आपण स्वतःचे स्वतः कधीच घरी सुरू करायचे नाहीयेत, हे तर आपण वेळोवेळी सांगतच असतो. आताच्या काळामध्ये इम्युनिटी चांगली राखण्यासाठी किंवा ती वाढवण्यासाठी या गोष्टी तर आपण करणार आहोतच, पण त्या बरोबरीने आणखीन काय करायचंय याबद्दल बोलूया. पण ब्रेक नंतर बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण महिला स्वास्थ्य आणि कोरोना काळ ह्याच्याबद्दल बोलतोय. डॉक्टर प्राजक्ता पाटील आपल्याला या सगळ्याबद्दलची माहिती देत आहेत. आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्या. हे तर आपण आता इन जनरलच इम्युनिटी चांगली राखण्यासाठी आपण हे करायचंच आहे, रोजच करायचं आहे.
पण आताच्या काळामध्ये स्पेसिफिकली त्याच्यावर आपल्याला कशावर भर दिला तर आता कोरोनाची सगळी स्थिती आहे, हे खायचंय ते खायचंय नाही असे रोज असंख्य मेसेजेस आपल्याला येत असतात, तर कोणत्या स्पेसिफिक गोष्टी आपण करू शकतो आता Correct. बघितलं तर? तर आता करंटली मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण आपलं मोबाईलमध्ये स्क्रोल करतो आणि काहीतरी एखादा नुस्खा बघतो आणि ते आपण यूज करतो, तर हे करणं कम्प्लिटली रॉंग आहे. कारण की तुम्हाला माहिती नाहीये की त्याचा सोर्स काय आहे, बरोबर. कोणी तो नुस्खा सांगितलाय, डॉक्टरांनी सांगितलं आहे का, असंच कोणीतरी बोर झालंय म्हणून कोणीतरी लिहिलं आहे, किंवा फेक न्यूज आहे, रुमर आहे. तर डेफिनेटली असं काही पण बघून तुम्ही ते यूज करायचं नाहीये. सेकंड म्हणजे आहारामध्ये बोलण्यापेक्षा मी ना मानसिक पहिलं बोलणार आहे जरूर. ऍक्च्युली. कारण की ना आपल्या आयुर्वेदामध्ये कॉन्सेप्ट आहे की तुम्ही जर भय असेल, म्हणजे जर भीती असेल तुमच्या मनामध्ये कोणत्या पण गोष्टीबद्दल, तर तुमचा रोग आहे. इन केस तुम्हाला रोग झाला तर ते वाढण्याची शक्यता आहे, आणि रोग जर झाला नसेल तर होण्याची शक्यता आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये की प्राणायाम करणं. येस. ते बेसिक मी बोलू शकते, हे कोणी पण करू शकतं. लहान वयापासून ते प्रेग्नंट स्त्री ते मेनोपॉज, एव्हरी वन कॅन डू. त्याच्याने काय होतं, फायदे आपण जाणून घेऊया. फायदे म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे ऑक्सिजन पुरवठा आहे ते चांगलं होतं. कोरोनामध्ये सगळ्यांनाच ऑक्सिजनचं महत्व कळलेलं आहे. बरोबर. SpO2 आपण ऑक्सिजन लावतो, बघतो आपण किती आपलं ऑक्सिजन आहे वगैरे. तर प्राणायाम जर आपण व्यवस्थित केला तर त्याच्याने पॉझिटिव्हिटी येते. करेक्ट. एक आपल्याला जे नेगेटिव्हिटी आता आली आहे फुल वर्ल्डमध्ये, ते जायला मदत होते, फ्रेश वाटतं. सेकंड म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो, आपल्याला अजून जास्त उत्साह येतो. तर तुम्हाला प्राणायाम जर करायचा आहे तर बेसिक तुम्ही ओंकार पासून स्टार्ट करा. बरोबर. ओंकार म्हणजे काय, डीप ब्रीदिंग घ्यायचं. डीप ब्रीथ घेतल्यावर सोडताना ओम म्हणायचं. असं तुम्ही करू शकता. हे तुम्ही 5 to 10 मिनिट्स करू शकता. हे बेसिक आहे, कोणी पण करू शकतं. बरोबर. प्राणायामचा अजून एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये आपण अनुलोम विलोम म्हणतो. म्हणजे एका नाकातून श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या नाकातून सोडायचा. तो जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करा, पण हे मी असं व्हिडिओवर किंवा ऑनलाईन असं आपण नाही सांगत. एक्स्पेशली काही योगासन वगैरे बरोबर. असतात, ते कधी पण पेशंट आमच्याकडे आल्यावर आम्ही शिकवतो आणि मग ते बरोबर करतायत का ते सगळं आम्हाला बघावं लागतं, मगच तुम्ही करू शकतो. बरं. फूडमध्ये मी सांगेन की आपले जेवणाचे जे टायमिंग आहेत ते तुम्ही ठरवून ठेवा. आणि इम्पॉर्टंट काय आहे की सकाळचा तुमचा ब्रेकफास्ट आहे तो तुमचा 10 वाजता 11 वाजता हे बिलकुल होता कामा नये. आपला ब्रेकफास्ट एक 9च्या आधी, प्रिफरेबली 8:30 8च्याही आधी झाला तर उत्तम. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सेकंड म्हणजे आपला लंचचा टाइम आहे. आता कसे सगळे वर्क फ्रॉम होम करता आहेत, बरोबर. तर घरी ते थोडंसं ते ब्रेक घेऊन ते करू शकतात. त्या टायमाला लंचचा टाइम घेऊ शकतात. तर 1 ते 2 मध्ये मॅक्सिमम, किंवा 12:30 ते 2 मध्ये हा आपला लंचचा टायमिंग पाहिजे. मी आता हिस्ट्री घेते पेशंट्सची, त्यांना मी विचारते की तुम्ही किती वाजता लंच करता, तर मला पेशंट सांगतात की आम्ही 3 वाजता जेवतो, आम्ही 4 वाजता जेवतो. म्हणजे हा तर झाला लंच टाइम. त्यांचा ब्रेकफास्टचाच टाइम 11 किंवा 12 आहे. ब्रंच करतात ते लोक. सो दिस इज कम्प्लिटली रॉंग कॉन्सेप्ट. मग तुम्ही लंच जर 4 वाजता केलाय तर तुम्ही डिनर कधी करणार? मग डिनर रात्री 11 वाजता किंवा 12 वाजता होणार. तुम्हीच विचार करा, जर तुम्ही असा डाएट केला तर तुमची इम्युनिटी कशी वाढणार आहे? खरंय. मग तुम्ही त्या डाएटमध्ये तरी तुम्ही काही पण खा, इम्युनिटी, तुम्ही दूध जरी पिलं ना तरी पण त्याचा फायदा होणार नाही. तुम्ही हळदीचं दूध पिलं तरी फायदा होणार नाही. टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड म्हणजे आयुर्वेदामध्ये आपण ना अष्ट आहार विधी विशेषायतन म्हणतो. म्हणजे तुम्ही कसं जेवण खायला पाहिजे. तर जेवण जे आहे ते आपलं उष्ण पाहिजे, म्हणजे गरम पाहिजे, फ्रेश पाहिजे. म्हणजे शिळं अन्न तुम्हाला जास्त खायचं नाहीये. आता कोविड आणि वर्क फ्रॉम होम असल्यामुळे काय, एकदाच आपण खिचडी बनवतो, सकाळ संध्याकाळ चालवतो, परत सकाळी जेवाय म्हणजे नाश्त्याला तीच खिचडी आपली असते. ते कम्प्लिटली रॉंग आहे. आपलं जे जेवण आहे ते शक्यतो फ्रेश बनवायचं, आणि जसं झालं तसं आपल्या ते खायला बसायला पाहिजे. आधी ऑफिसचं कल्चर होतं तर ते वेगळं होतं, म्हणजे आपल्या ते डब्बा घेऊन जाऊन मग तिकडे ते गरम करायला भेटायचं नाही. ते आता नाहीये. आता आपण घरी गरम करू शकतो, म्हणजे घरी प्रिपेअर करून आपण ते खाऊ शकतो. सेकंड म्हणजे खाताना शक्यतो आपलं जे मन आणि लक्ष आहे
ते कम्प्लिटली जेवणाकडे. जेवणावरती पाहिजे. त्या टायमाला तुम्ही फेसबुक बघताय, त्या टायमाला तुम्ही न्यूज बघताय, अरे कोरोनाचे एवढे पेशंट आले, अरे एवढे डेथ झाले, मग तुम्हाला ते जेवण जाणार आहे का? खरंय. त्या जेवणाने तुम्हाला फायदा होणार आहे का? बिलकुल पण नाही. कारण की भय असू दे, भय म्हणजे घाबरटपणा असू दे, शोक असू दे, म्हणजे तुम्ही सॅड आहात, अशा टायमाला राग आलाय तुम्हाला, अशा टायमाला नाही तुम्हाला खायचं आहे. किंवा कारण ताण की ते सुद्धा ना, स्ट्रेस एक्झॅक्टली स्ट्रेस असेल. या सगळ्यांनी काय होतं तर वातवृद्धी होते. बरोबर. आणि त्याच्याने मग अशा टायमाला जर तुम्ही जेवला, ते पण अशा स्थितीमध्ये, विचारांमध्ये. तर तुम्हाला ऍसिडिटी होणार, तुम्हाला गॅस होणार. आयुर्वेदामध्ये वाग्भटाचार्यांनी एक सुंदर कॉन्सेप्ट दिलाय, जी. तो म्हणजे मंद अग्नी. म्हणजे जर आपली डायजेस्टिव्ह फायर किंवा आपली जी पचन करण्याची क्षमता आहे ती जर मंद असेल, म्हणजे कमी असेल, तर सगळ्या रोगांचे ते कारण आहे. अच्छा. तर डेफिनेटली तुमच्या डायजेशन वरती आपलं जेवण पचतंय का, आपल्याला गॅस ऍसिडिटी होतंय का, आपलं पोट साफ होतंय का. 2 आठवड्याआधी माझ्याकडे एक पेशंट आले होते. ते बोलले, आठवड्यातून मी फक्त एकदा किंवा 2दा मोशन्सला जाते. अरे बापरे. सो आणि तरी पण ते खातात, त्यांना भूक लागते आणि ते त्यांचं जे काय वर्क फ्रॉम होम चालू आहे. मग अशा पेशंटचा तुम्हीच विचार करा की कसं इम्युनिटी वाढणार. खरंय. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि ही जी सगळी उदाहरणं आहेत, आज स्त्रीचं जे आरोग्य आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपण बोलतो आहोत. मॅम, या सगळ्यामध्ये गर्भवती स्त्रिया, करेक्ट, त्यांचा प्रश्न सुद्धा, त्याच्यावर सुद्धा बोलणं फार गरजेचं आहे. Correct. आपण त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा विचार करूया की इम्युनिटीसाठी तर हे खाणं वगैरे ते सगळं आहे, डेफिनेटली. पण त्या बरोबरीने तिची मानसिक स्थिती, बाळावर होणारा परिणाम, मग ते गर्भसंस्कार, ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व तुम्ही आताच्या काळामध्ये काय सांगाल? करेक्ट. गर्भसंस्कार आता जे कोविड पॅन्डेमिक आहे त्याच्यामध्ये मस्ट आहे, डेफिनेटली करायलाच पाहिजे. का तर मी सांगते. फर्स्ट ऑफ ऑल, गर्भसंस्कार म्हणजे काय? गर्भ म्हणजे बेबी जो बॉर्न होणार आहे, आणि संस्कार म्हणजे आपण काय त्याला डिसिप्लिन लावतोय, आपण काय संस्कार घडवतोय. पण हे संस्कार आपण बेबी किंवा बाळ जन्म व्हायच्या आधीच घडवतो. तर ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल देते. ह्याच्यामध्ये मंथ बाय मंथ, म्हणजे महिन्याच्या महिना बेबीची ग्रोथ होते. त्या हिशोबाने आपण प्रेग्नंट जी आई आहे तिला आपण डाएट देतो, म्हणजे काय आहार करायचा ते देतो, तिने काय ऍक्टिव्हिटी करायचं ते देतो, आणि मंथ बाय मंथ आपले औषधं असतील. एक्झाम्पल देऊन जास्त समजेल. फॉर एक्झाम्पल, 6वा महिना आहे प्रेग्नंट लेडीचा. त्या महिन्यामध्ये बुद्धी डेव्हलपमेंट होते बेबीची. बुद्धी म्हणजे इंटेलिजन्स किंवा IQ. तर तुम्हाला जर इंटेलिजंट बेबी पाहिजे तर अशा महिन्यामध्ये, म्हणजे 6th मंथ, 6वा महिना आहे, त्या टायमाला बेबी मदरला आम्ही हार्ड गेम तुम्ही खेळा, माइंड गेम्स खेळा, चेस खेळा, सुडोकू खेळा, पझल सॉल्व करा. आमचं गर्भसंस्कारचे क्लासेस असतात, तेव्हा एव्हरी डे आम्ही त्या पेशंटला एखादा रिडल आयदर चिठ्ठ्या पाडून देतो किंवा आपल्या मोबाईलमध्ये पाठवतो. एव्हरी डे तिने ते सॉल्व करायचे, म्हणजे तिच्या ब्रेनला चालना भेटणार आणि बेबीच्या ब्रेनला चालना भेटणार. बरोबर. तर डाएट आपला असणार आहे तो पण असाच असणार आहे, ज्याच्याने बुद्धिवर्धन होणार. फॉर एक्झाम्पल, बदाम आहे, तर आल्मंड मिल्क पण तुम्ही घेऊ शकता, किंवा नुसते बदाम जर तुम्ही पाण्यामध्ये भिजवले आणि सकाळी 4 ते 8 बदाम खाल्ले, तर दॅट इज ऑल्सो सफिशियंट. अलॉंग विथ दॅट या महिन्यामध्ये आम्ही तूप सांगतो घ्यायला. तर तूप जे आहे ते ऑलवेज रिमेंबर की नेहमी गाईचंच तूप वापरायचं. कधी पण बफेलो मिल्क म्हणजे म्हशीचं दूध हे किंवा म्हशीचं तूप हे कधीच वापरायचं नाही. कारण की तुम्ही म्हशीचं दूध कधीतरी उकळलं असेल, तुम्ही बघत असाल त्याच्यावरती अशी मोठी थिक साय मलाई येते किंवा साय येते, त्याच्यामध्ये जास्त फॅट कंटेंट किंवा कोलेस्ट्रॉल कंटेंट असतो, तर तो घातक असू शकतो. तर गाईचे तूप आणि गाईचे दूध या महिन्यामध्ये खाणं योग्य आहे. तुम्ही विचाराल तूप कशासाठी, तर तूपमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात, त्याच्याने ब्रेन डेव्हलपमेंट होतं. आपलं जे मिल्क आहे किंवा दूध आहे ते पण ब्रेनसाठी चांगलं आहे. अलॉंग विथ दिस, हे तर डाएट आणि ऍक्टिव्हिटी तर आम्ही फोनवरती पण पेशंटला सांगू शकतो आत्ताच्या पॅन्डेमिकमध्ये. बरोबर. अजून एक गोष्ट आम्ही सांगतो ते म्हणजे मासानुमासिक कषाय किंवा मासानुमासिक काढे आहेत. म्हणजे मंथ बाय मंथ आपल्याकडे काढे आहेत अवेलेबल, वुमन घेऊ शकते.
तुम्हाला काढा जर आवडत नसेल तर आपण त्याच्या गोळ्या पण बनवून देऊ शकतो, म्हणजे सुखकर तुम्ही त्या घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, आता पहिल्या 3 महिन्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो? उलटी, मळमळ, थकवा. तुम्ही हे पहिल्या 3 महिन्याचे जे आपले टॅबलेट्स आहेत पर मंथ जे आपले डिफर होणार, ते व्यवस्थित जर घेतले तर हे जे उलटी वगैरे होते ते ऑलमोस्ट 20 to 30% कमी होते. तर त्या महिन्यामध्ये जे जे न्यूट्रिशन बेबीला आणि मदरला पाहिजे ते सगळं ह्याच्यामध्ये कव्हर होतं. बरोबर. अजून एक आपण निगेटिव्हिटीचं बोललो. जी. आता एवढं निगेटिव्हिटी पसरली आहे, तर तुम्ही जर प्रेग्नंट सपोज आहे त्या टायमाला, आजूबाजूला एवढं निगेटिव्ह आहे, तर पॉझिटिव्ह काय आहे त्या बाईकडे? पॉझिटिव्ह बाळ आहे. एक्झॅक्टली, बाळ तिचं खूप पॉझिटिव्ह आहे. तर प्रेग्नन्सीमध्ये आपण गर्भसंवाद म्हणतो. संवाद म्हणजे कॉन्व्हर्सेशन, गर्भ म्हणजे बेबीशी कॉन्व्हर्सेशन. गर्भसंवाद म्हणजे आपण अनबॉर्न बेबी, म्हणजे बेबी जे आपल्या पोटात आहे त्याच्याशी रोज बोलायचं. तुम्ही इन केस आयसोलेटेड आहात, तुमच्या हस्बंडला कोरोना झालाय, तुम्ही वेगळीकडे आहात, तर तुम्ही बेबीशी बोला. बेबीशी काय बोलणार आहात तुम्ही? गुड मॉर्निंग बेबी, कसा आहेस तू? म्हणजे असं सेक्स कोणतं देणं, छोटं पण बोलला तरी चालेल. आता मी जेवते आहे, आता मी झोपते बेबी, गुड नाईट बेबी. सो त्याच्याने काय होतं, बेबीला पण असं वाटतं की आपली आई आहे, आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की बेबीमध्ये हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात. आणि अशा प्रेग्नन्सीज मध्ये शक्यतो प्रीटर्म डिलिव्हरी म्हणजे 7व्या किंवा 8व्या महिन्यात डिलिव्हरी होत नाही. तर व्यवस्थित बेबीची पण आपली वाढ होते, प्लस जी प्रेग्नेंट मदर असते ती पण खूप हॅपी राहते. खरंय. आणि मग तिने आताच्या काळामध्ये सोशल मीडियापासून दूर राहिलेलंच बरं ना, असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे सोशल मीडिया म्हणजे ज्या बातम्या खूप विचित्र पद्धतीच्या आहेत त्या, काही काही खूप छान आणि सकारात्मक गोष्टी सुद्धा शेअर होतात, त्या जरूर आपण वाचाव्यात. पण या निगेटिव्हिटी पासून खरंच दूर राहिलं पाहिजे. अजूनही आपण बोलणार आहोत, म्हणजे प्रेग्नेंट महिलांबद्दल तर मॅडमने सांगितलं, पण ज्यांना प्लॅनिंग करायचं आहे किंवा ज्यांची पाळी अनियमित असते वेगवेगळ्या कंडिशन्समुळे, त्यांच्यासाठी आपण काय काय करू शकतो ह्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण ब्रेक नंतर. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर प्राजक्ता पाटील ज्या आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, आज आपल्याला महिला स्वास्थ्य आत्ताच्या काळामध्ये आपल्याला कसं राखायचंय त्याबद्दलची सविस्तर माहिती देत आहेत. आणि आत्ताच त्यांनी गर्भवती महिला, मग गर्भसंस्कार कसे महत्त्वाचे आहेत या सगळ्याबद्दल जेव्हा माहिती दिली, तेव्हा आताच्या काळामध्ये काय किंवा कधीही जेव्हा फॅमिली प्लॅनिंग केलं जातं की आता आपण चान्स घेणार आहोत म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी, तर त्यावेळेला आजूबाजूची परिस्थिती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते. तर आता आणि वर्क फ्रॉम होम सुद्धा चालू आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कसा करायचा आहे? आहार चांगला ठेवणं, फिट ठेवणं स्वतःला, त्यासाठी काय सांगाल त्याबद्दल? वर्क फ्रॉम होमचं मी 2 गोष्टी सांगणार. जी. कोणत्या पण नाण्याच्या 2 बाजू असतात. फायदे असतात आणि तोटे असतात. खरंय. ते आपल्यावर आहे की आपण कसं ते यूज करायचे. आपण ना खूप सारा निगेटिव्हिटी चालू आहे, तर थोडं फायदे बोलूया पहिले. फायदे म्हणजे ना, आपलं कम्युट होतं, म्हणजे एवढं जे आपल्याला ट्रेनमध्ये, बसमध्ये एवढं जावं लागायचं ते ऑलमोस्ट कमी झालेलं आहे. बायकांना जास्त टाइम भेटतोय, ज्यांचं जास्त कम्युट होतं, ज्यांचं जास्त ट्रॅव्हलिंग होतं त्यांना. खूप बायका असायच्या ज्यांना त्यांच्या छोट्या मुलांबरोबर किंवा हस्बंड बरोबर किंवा बाकी जे इनलॉज आहेत त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला टाइम नाही भेटायचा, कारण की ते फुल डे बाहेरच असायचे. बरोबर. सेकंड म्हणजे आता तुम्ही बघत असाल तर एवढे लोक म्हणजे शेफ झालेत या लॉकडाऊन मध्ये. कोणी काय म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, कोणी काय ऑनलाईन, भरपूर बिझनेसेस म्हणजे स्वतःला ऑक्युपाय ठेवण्यासाठी ज्या बायका म्हणजे हाऊसवाईफ्स होत्या अशा बायकांनी पण पुढाकार घेतला आहे. तर हे फायदेच आहेत, ह्या चांगल्या गोष्टी आहेत. तर फायद्यासोबत आता आपण तोटे बोलूया. तोट्यांमध्ये काय झालं आहे, कारण की आपल्याला रोज सकाळी उठून धावपळ करायची नाहीये, फक्त घरी बसून आपल्याला आपली घरची कामं आणि वर्क म्हणजे आपलं ऑफिसचं वर्क करायचंय. त्याच्यामुळे कुठेतरी एक्सरसाइज किंवा व्यायाम ते ऑलमोस्ट 0 झालेला आहे, कारण की त्याची गरजच नसते. आपल्या नेहमीच्या दिनचर्यामध्ये आपण बाकीच गोष्टींमध्ये गुंतलेले असतो. व्यायाम बिलकुल होत नाही किंवा खूप कमी होतो. त्याच्यामुळे हे जे लॉकडाऊनचा फेज आहे म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्षापासून, तेव्हापासून माझ्याकडे जे PCOD चे पेशंट्स आहेत किंवा असे पेशंट्स जी ज्यांची आधी तर पाळी एकदम व्यवस्थित होती
पण आता एकदम कमी ब्लिडिंग जात आहे किंवा बरोबर पाळी येत नाही, 2-2 महिन्याला येते किंवा 3 महिन्याला येते, पिंपल्स होत आहेत खूप फेसवर, दॅट इज ऑल्सो साइन ऑफ हॉर्मोनल इम्बॅलन्स. आपल्या चीनवर किंवा गालावर या साईडला किंवा अपर लिप साईडला असे मोठे मोठे केस येतात, जे म्हणजे एव्हरी वीक किंवा 2-3 दिवसामध्ये आपल्याला थ्रेडिंग किंवा काहीतरी याच्याने काढावे लागतात. सो हे सगळे हॉर्मोनल इम्बॅलन्सचे साईन्स आहेत. तुम्ही जर प्रेग्नन्सी प्लॅन करता आहे लॉकडाऊनमध्ये, तर डेफिनेटली तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला थोडंसं थांबवते, या. आपण हा पॉइंट कंटिन्यू करूया, पण एक फोन घेऊया, काय म्हणतात ते बघूया. Correct. मला पाटणकर आपल्याशी बोलतायत पार्ल्याहून. नमस्कार. नमस्कार. बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की पोस्ट मेनोपॉझल लेडीजनी कसं डाएट घेतलं पाहिजे आणि Okay. त्यांनी व्यायाम कसा केला पाहिजे. कारण बऱ्याच माझ्या मैत्रिणी असं म्हणतात, आम्ही हेवी ब्रेकफास्ट करतो आणि स्पेशली आता उन्हाळ्यामध्ये आम्ही फक्त आमरस खातो किंवा दही खातो आणि ऑफकोर्स त्या चरत असणारच आहे. प्लीज सांगा. थँक्यू. थँक्यू. खूप छान प्रश्न Yes. विचारलाय त्यांनी आणि एकदम ऍप्ट आहे. पहिलं तर आपण मेनोपॉजचं बघू म्हणजे काय होतं. मेनोपॉज ऍक्च्युली वातवृद्धीचा काळ आहे. मग त्यामध्ये शरीराची झीज होते, आपले बोन्स आहेत, आपले हाडं आहेत, त्याची झीज होते, आपली एकंदरीत शक्ती आहे ती कमी कमी व्हायला लागते. म्हणून अशा टायमाला आपला जो डाएट पाहिजे तो बरोबर पाहिजे. हे मी सांगते, पण त्याच्यासोबत अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे की हाच काळ आहे जेव्हा बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन हे खूप होतं. म्हणून जे हेवी ब्रेकफास्ट ते बोलतायत, ते हेवी ब्रेकफास्ट ते पण उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये डेफिनेटली नो. आयुर्वेदामध्ये खूप छान ऋतुचर्या सांगितलेली आहे. ऋतुचर्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय करायचं, पावसामध्ये काय करायचं. आपण उन्हाळ्याचं बघूया. उन्हाळ्यामध्ये बायकांनी कधी पण एका टायमाला हेवी फूड खायचं नाही, कारण की आपली डायजेस्टिव्ह फायर ऑलरेडी वीक झालेली आहे. आमरस ओनली खाणं कम्प्लिटली रॉंग आहे, कारण की त्याच्या आंबा खूप उष्ण आहे, खरंय. व्हेरी हॉट. तुम्ही आंबे 2-3 दिवस खाल्ले, लगेच तुम्हाला असं उष्णता जाणवते. ज्यांचे पिरियड्स येतात त्यांना पिंपल्स जाणवतात. तर या सगळ्या गोष्टी आपल्या आहेत. मेनोपॉज मध्ये पण जर तुम्ही आंबे खाल्ले, माझ्याकडे एक पेशंट आली होती, त्यांनी पण असंच काहीतरी केलं होतं, असे आंबे वगैरे खाल्ले आणि मला त्या बोलल्या की ऍसिडिटी कमीच होत नाही तुमच्या औषधांनी. तर मी बोलली काय तुम्ही डाएट केला मला सांगा. तर त्यांनी सांगितलं मी आंबे खूप खाल्ले. ऑलमोस्ट त्यांनी 1 डझन आंबे खाल्ले ऑलमोस्ट 3 ते 4 दिवसात, म्हणजे एव्हरी डे ऑलमोस्ट 3 to 4. तर ह्याच्याने तुम्हाला डेफिनेटली ऍसिडिटी होणार, तुम्हाला गॅस होणार, परत पोट साफ होणार नाही. ते कम्प्लिटली रॉंग आहे. या टायमामध्ये डाएटमध्ये इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जे तूप आहे, जे मी सांगितलं स्निग्धपणा आहे, ते तुम्ही इन्क्लूड करा. म्हणजे वरण भात तूप झालं किंवा दूध तूप तुम्हाला घ्यायचं असेल ते घेऊ शकता. दूध का इम्पॉर्टंट आहे, कारण की या एजमध्ये मेनोपॉज झाल्यावर आपलं जे प्रोटेक्शन असतं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोनचं, पिरियड येतो तेपर्यंत आपण प्रोटेक्टेड असतो, तोपर्यंत आपले बोन्स मजबूत असतात. पण पिरियड आपला संपतो, मेनोपॉज आलेला आहे, बोन्स प्रोटेक्टेड नाहीये. तर म्हणून तुम्हाला या टायमाला दूध घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इनकेस सप्लिमेंट्स टाकायचे आहेत तर ते तुम्ही डॉक्टरांना विचारून ते सप्लिमेंट्स यूज करू शकता. कॉन्स्टिपेशनसाठी अजून एक गोष्ट बोलेन मी की थोडे घरेलू नुस्खे आहेत जे सिंपल आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. मनुके असतात आपले, म्हणजे ब्लॅक ड्राईड ग्रेप्स, ते तुम्ही असे मुठ्ठीभर घेऊ शकता आणि पाण्यामध्ये भिजवायचे रात्रभर. सकाळी उठल्यावर थोडेसे ते असे स्वेल होतात, थोडे असे मोठे होतात. अख्खे मनुके आपण खायचे, व्यवस्थित त्याच्याने पोट साफ होतं. मेडिसिन्सच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हाडं बळकट होण्यासाठी आपल्याकडे मेडिसिन्स आहेत. त्याच्यामध्ये शतावरी आहे, शल्यकी आहे, अस्थिशृंखला आहे. पण हे सगळं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने नंतरच घ्या, स्वतः प्रयोग करू नका. एक्झॅक्टली. रोशनी यांचा फोन आहे आपल्याला. Sure. रोशनी काय म्हणतात बघूया. नमस्कार रोशनी. हॅलो. हॅलो. बोला रोशनी. मॅडम, मी नागपूरवरून रोशनी ठाकरे बोलत आहे. प्रश्न विचारा. माझा प्रेग्नन्सीमध्ये 6वा महिना सुरू आहे, त्यामुळे पायाला मला झोप खूप कमी आहे, पायाला खूप त्रास येतो, दुखून येतो आणि पचनही व्यवस्थित होत नाही आणि बाहेर आता सध्या फिरणे मनाईच आहे. बरोबर. त्यावेळेस कोणता व्यायाम करायला पाहिजे आणि कोणता आहार घ्यायला पाहिजे
की जेणेकरून पायालाही आराम मिळेल आणि आपण जे अन्न खातो ते पचायलाही हलकं जाईल. थँक्यू रोशनी. काय Correct. सांगाल? 6 महिन्याच्या प्रेग्नेंट आहेत त्या. करेक्ट. तर 6व्या महिन्यामध्ये काय होतं ना, पाय त्यांचे का दुखतायत त्याचं मी फिजिओलॉजिकल रिझन सांगते. आपलं जे गर्भाशय वाढतं एव्हरी मंथ प्रेग्नन्सीमध्ये गर्भाशय वाढतं. 6th मंथचं युट्रस प्रेग्नंट युट्रस आहे म्हणजे गर्भाशय आहे, त्याच्याने ऍक्च्युली आपले पायाकडे जी नस जाते तिकडे ताण पडतं. नर्व आपण जे बोलतो त्याच्यामुळे लेग पेन हे खूप कॉमन आहे प्रेग्नन्सीमध्ये. मोस्टली आपला राईट लेग जास्त दुखतो. अशा टायमाला आपण व्यायाम असंच सांगत नाही. अगर त्यांना पायावर सूज असेल तर आपण त्यांना पायाच्या खाली उशी घ्यायला देतो. सांगतो किंवा जास्तपणे जसं आपण आता बसलोय तसं बसू नये, थोडं मांडी घालून बसा किंवा पाय सरळ ठेवून तुम्ही बसा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. खूप सारे आपल्याकडे लेप अवेलेबल आहेत आयुर्वेदामध्ये. दशांग लेप आहे, मेनी थिंग्स आर अवेलेबल. काढे अवेलेबल आहेत हे पायाचं दुखणं आहे त्याच्यावरती, पण ते डेफिनेटली तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. बरं. तेलं पण आपल्याकडे अवेलेबल आहेत, पण मी असं ओव्हर द काउंटर त्यांना नाही नाही ऍडवाइस सांगू देऊ शकणार. शकत. बरोबर. अशा पेशंट्समध्ये आपल्याला बघावं लागतं की त्या कॅल्शियम व्यवस्थित घेतायत की नाही. प्रेग्नन्सीमध्ये आपण आफ्टर 4th मंथ कॅल्शियम नक्कीच देतो, पण अशा पेशंट्स घेतायत का कॅल्शियम? कारण की कधी कधी काय होतं ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये आम्ही चेक नाही करत मेडिसिन्स, तर पेशंट बोलतात हो आम्ही घेतोय, पण कधीतरी त्यांचं मिस होतं. बरोबर. म्हणजे ते भूक लागत नाही वगैरे बोलतायत, तर त्याच्यामध्ये हे खूप कॉमन आहे 6th मंथ 7th मंथ ऑफ प्रेग्नन्सीमध्ये की भूक लागत नाही, काही खावंसं वाटत नाही. तर ह्याच्यासाठी एक आहे की एका टायमाला जास्त नाही खायचं. कधी पण प्रेग्नन्सीमध्ये 1st मंथ टू 9th मंथ पर्यंत एका टायमाला खूप जास्त नाही खायचं. हळूहळू इंटरव्हल्समध्ये खायचं. जेवढी तुमची भूक आहे तेवढीच खायचं. आता आपल्याला खूप कमी खायचं एका टायमाला, म्हणून पौष्टिकच खायचं. बरोबर. मॅक्सिमम पौष्टिकच खायची हे करायचं. अजून एक आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितले ते म्हणजे दूध. दूध फुल प्रेग्नन्सीमध्ये 1st महिन्यापासून ते 9th मंथ तुम्ही घेऊ शकता. तर दुधामध्ये तुम्हाला बाकी तुमचे डॉक्टर सल्ला देतील त्या हिशोबाने तुम्ही प्रोटीन पावडर पण टाकून घेऊ घेऊ शकता. शकता. त्याच्याने थोडंसं त्यांना मजबूती येईल. बरोबर. बाकी त्यांचे जे सल्ले आहेत मी असं देणं बरोबर नाही. बरोबर. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा. आणि डॉक्टर वेळोवेळी सांगतायत की आपण आपल्या डॉक्टरकडे जाऊन मगच काही गोष्टी ज्या औषधं आहेत किंवा जे काही काढे आहेत ते आपल्याला सुरू करायचंय. मगाचा जो आपला मुद्दा होता की जे Correct. आता वर्क फ्रॉम होम आहे पण फॅमिली त्यांना सुरू करायची आहे, डाएट वगैरे इथपर्यंत आपण आलो होतो. तो Correct, मुद्दा पुढे नेऊया. करेक्ट. तर आता वर्क फ्रॉम होम जे आता चालू आहे कॉन्सेप्ट, तर त्याच्यामध्ये आपण बोललो की आपल्याला एक्सरसाइज करायचं आहे. हो. एक्सरसाइज कसं करायचंय? तुम्ही बोलणार की मला तर वेळच भेटत नाही, मी घरची कामं आणि ऑल. तर आपलं ऑफिसमध्ये जाण्यासाठी कसं शेड्यूल असायचं, आपण 8ला निघायचो, रात्री 8ला यायचो. तसं तुमचं एक शेड्यूल बनवा की आपण या टाइमला उठणार आहोत, या टाइमला एक्सरसाइज करणार आहोत, या टाइमला वर्क करणार आहोत. म्हणजे असं प्रॉपर तुम्ही शेड्यूल बनवलं ना तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर माझ्या मैत्रिणी पण आहेत, त्यांना मी विचारते तर ते बोलतात की आमचं लॉग इन 11 वाजता आहे, आम्ही 10 वाजता उठतो, आंघोळ करतो, लॉग इन करतो, 7 पर्यंत लॉग इन असतं. त्याच्यानंतर परत आम्ही काहीतरी मोबाईलवरतीच बघतो, लॅपटॉपवरती बघतो 1 वाजेपर्यंत आणि परत झोपतो. तर तुमचं रुटीन हे ते सेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड म्हणजे वर्क फ्रॉम होम आपण करतो, तुमचं झालं 7 वाजता लॉग ऑफ झाला, त्याच्यानंतर तुम्ही काय ऍक्टिव्हिटी करता? मोस्टली काय करता मुली किंवा बायका? मोबाईलमध्येच एखादा न्यूज बघतात. म्हणजे ऑलरेडी तुम्ही 7 ते 8 तास लॅपटॉपवरती बघताय. त्याच्यावरती पण तुम्हाला फ्री टाइम भेटल्यावर परत तुम्ही स्क्रीन टाइम तुमचं इन्क्रीज करताय. तर अशा टायमाला स्क्रीन टाइम इन्क्रीज न करता, कारण की खूप सारे आजकालच्या बायकांना आणि पुरुषांना पण डोळ्यांचे तक्रार या लॉकडाऊनमध्ये खूप झालेले आहेत. किती लोकांना चष्मा लागलेला आहे, किती लोकांना मोतीबिंदू सुद्धा झालेला आहे. सो डेफिनेटली हे सगळं लक्ष देणं गरजेचं आहे. सेकंड म्हणजे झोपायची टायमिंग फिक्स करा. आता काय होतं, उद्या सपोज मला लॉग इन 12 वाजता करायचंय तर 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत या टायमापर्यंत जागतात. हे इम्पॉर्टंट आहे की जेवढं तुम्ही जागाल तेवढं तुमच्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन हे हॉर्मोन आहे ते सिक्रीट होणार. टेस्टोस्टेरॉन हे मेल हॉर्मोन आहे, ते बायकांमध्ये खूप कमी असतं. पण इन केस आपण जागरण केलं म्हणजे 12 नंतर तुम्ही किती जागा आहात त्या हिशोबाने ते सर्जेसमध्ये सिक्रेट होणार.
म्हणजे 12 वाजताच मी सिक्रेट होणार तुम्ही जागा असेल तर, तुम्ही 2 वाजता पण जागे आहात तर अजून सिक्रेट होणार, 4 वाजता पण जागे आहात अजून सिक्रेट होणार. म्हणून आपण बघतो की जे नाईट वर्कर्स आहेत, ज्यांना रात्रपाळी असते, त्यांच्यामध्ये जर तुम्ही विचारलं, तुमची मैत्रीण कोणी असेल तिला विचारा तुला पाळीचं तक्रार आहे का, ती डेफिनेटली हो बोलणार. नाहीतर तिला पाळी अनियमित असणार किंवा कमी असणार. तर हे सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या लॉकडाऊनच्या हिशोबाने. काही मुली अजूनही आहेत की ज्या बाहेर जाऊन काम करतात, त्यांचं पण मला ह्याच्यामध्ये सांगायचं, सगळेच काय घरात बसले नाहीत, सगळेच म्हणजे वर्क फ्रॉम होम नाही करत आहेत. तर ज्या बाहेर जातात त्यांचं काय होतं, तर आता थोडासा फोबिया आहे. म्हणजे सपोज एखादा माणूस समोर शिंकला तर आपल्याला खूप घाबरायला होतं, इव्हन दो आपण मास्क घातला आहे. जवळून कोणी जर गेलं बसमध्ये किंवा कुठे पण, तर थोडंसं एक एन्झायटी होते की आपल्याला सारखे हँडवॉश करायचंय, सारखं सॅनिटाईज करायचंय. ऑफिसमध्ये गेल्यावर पण आपण जे आधी ते लंचचं पद्धत होतं ते नाहीये. मी आता विचारते पेशंट्सला तर ते बोलतात की आम्हाला 10 ते 4 ऑफिस आहे आणि आम्हाला लंच आणायला नाही सांगितलंय, म्हणजे फक्त काम करायचं आणि घरी जायचं. आणि ती पेशंट माझ्याकडे प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंटसाठी येते. अरे बापरे. मी त्यांना तेच सांगितलं, हे या काळाची गरज आहे, पण हे जर करत असाल आणि तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर डेफिनेटली हे सगळ्या गोष्टी व्हेरी डिफिकल्ट आहेत. बरोबर. आता काय होतंय, जास्त लोक ना वर्क फ्रॉम होम मध्ये म्हणजे जवळ राहत आहेत, म्हणजे एकसाथ, म्हणजे एका फॅमिलीतले लोक जे सच पूर्ण दिवसामध्ये त्यांचा संवाद व्हायचा नाही, त्यामुळे घरामध्ये वाद पण जास्त झालेत. म्हणजे काय होते, ते दुरून डोंगर जे साजरे होते ना ते आता समोर येऊन ते खूप बोचतायत, म्हणून भांडणं वगैरे हे पण खूप म्हणजे वाढलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपली सॅनिटी जी आहे, आपली मानसिकता आहे, ते आपल्याला लॉस्ट करून घ्यायची नाहीये. बरोबर. आणि मगाशी मॅडमने त्याबद्दल सांगितलंच की प्राणायाम आपण करू शकतो, ओंकार म्हणू शकतो. करेक्ट. हे उपाय तर आपण सातत्याने करूच शकतो. वॅक्सिनेशन हा सुद्धा एक खूप महत्वाचा आणि चर्चेचा मुद्दा सगळीकडेच सध्या आहे सुरू. त्यात सुद्धा स्त्रियांच्या वॅक्सिनेशन बद्दल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बोललं जातंय. विचारूया आपण मॅडमना त्याबद्दल सविस्तर एका ब्रेक नंतर. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा आता आपण आहोत तेव्हा वॅक्सिनेशन बद्दल बोलणं सुद्धा खूप खूप गरजेचं आहे. वेगवेगळ्या गोष्टी वाचतो आहोत. कोणी कोणी स्त्रियांमध्ये विशेष करून, ज्येष्ठ नागरिकांचं तर झालंच, पण आता प्रेग्नंट स्त्रिया असतील त्यांनी वॅक्सिनेशन, त्याच्याबद्दल सविस्तर सांगा. त्याच्यानंतर ज्यांचे पिरियड्स चालू आहे, ज्यांना पीसीओडी आहे, त्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? करेक्ट. तर पहिला आपण स्टार्ट करूया प्रेग्नेंट वुमन मधून. जी. आता करंटली आपल्याकडे जे वॅक्सिन्स अवेलेबल आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड ऍक्च्युली, त्याचा प्रेग्नन्सीमध्ये ॲज सच क्लिनिकल ट्रायल झालेला नाहीये. म्हणून आपण असं ठामपणे नाही सांगू शकत की हे वॅक्सिन प्रेग्नन्सीमध्ये वापरायचं का. म्हणून हेल्थ मिनिस्ट्रीचे जे करंट गाईडलाईन्स आहेत, जे अपडेटेड आहेत, त्या हिशोबाने आपण सध्या तरी प्रेग्नंट वुमनला वॅक्सिनेशन देऊ शकत नाही. कारण की त्याच्याने काय दुष्परिणाम होत आहेत ते अजून आपल्याला माहिती नाहीये. बेबीला काय होऊ शकतात का, ते सगळं आपल्याला बघावं लागेल. ओके. सेकंड म्हणजे जर तुमची डिलिव्हरी झालीये आणि तुम्ही बाळाला दूध पाजताय तर तुम्ही वॅक्सिन घेऊ शकता का, तर ह्याचा पण आन्सर नाही आहे. कारण की ते बेबीमध्ये ट्रान्समिट होऊ शकतं का हे आपल्याला अजून स्टडी झालेला नाहीये. ॲनिमल स्टडी झालेला आहे. ॲनिमल स्टडी म्हणजे जनावरांवरती जो स्टडी झालेला आहे त्या हिशोबाने प्रेग्नन्सीमध्ये पण हे वॅक्सिन सेफ होणार आहे. पण ते अजून आपल्याकडे तसे गाईडलाईन्स नाही आले. बरोबर. ते मे बी येतील, आय थिंक थोड्या 3-4 महिन्यामध्ये ते पण गाईडलाईन्स येतील, पण सध्यासाठी तर ते नाहीये. म्हणजे प्रेग्नंट वुमेन नाही आणि ज्या फीडिंग मदर्स आहेत त्यांनी सुद्धा आता वॅक्सिनेशन करायचं नाही, ह्या गाईडलाईन्सच आहेत ज्या आपल्याला आलेल्या आहेत आरोग्य विभागाकडनं. करेक्ट. ज्यांचे पिरियड्स चालू आहेत त्यांच्याबद्दल किंवा पीसीओडीचा त्रास असेल त्यांच्याबद्दल. तर आपल्या सोशल मीडियावरती मला नाही माहिती कोणी स्टार्ट केलं, पण खूप न्यूज येत होते की पिरियड्सच्या 5 दिवसामध्ये वॅक्सिन घेऊ नये, पीसीओडी मध्ये घेऊ नये. तर ह्याचा काहीच बेस नाहीये. तुम्ही पिरियड्स चालू असताना वॅक्सिन घेऊ शकता, कारण की वॅक्सिननी ॲज सच एंडोक्राईन किंवा फिजिओलॉजिकल किंवा असा काही इफेक्ट दिसून आलेला नाहीये आणि तो कम्प्लिटली सेफ आहे. हे जे न्यूज तुम्हाला दिसत आहेत ते वॅक्सिन अथॉरिटीजनी किंवा हेल्थ मिनिस्ट्रीनी नाही दिलेले. हे आय डोंट नो, पण कोणीतरी हे पसरवलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इन केस तुम्ही खूपच घाबरताय की
5 दिवस मी घेऊ का नको, पाळीच्या इन दिवसात, केस तुम्हाला एवढी शंका असेल तर तुम्ही त्या 5 दिवसात नका घेऊ, पण ॲज सच असे काही गाईडलाईन्स नाही आहेत, तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न येतो की आता जे 18 to 40 इयर्स हो. म्हणजे त्यांना वॅक्सिनेशन स्टार्ट होणार आहे, त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या म्हणजे टू बी मदर्स बरोबर म्हणजे आहे. गर्भवती होणार आहेत अशा बरोबर. सगळ्या त्यांनी वॅक्सिन घ्यायचं की नाही. हम्म. तर इम्पॉर्टंट गोष्ट आहे की वॅक्सिन घेतल्यावर ॲटलिस्ट 3 ते 4 महिने आपण प्रेग्नन्सी प्लॅन नाही करू शकत. करेक्ट. कारण की आता सध्या आपला हा वॅक्सिनेशनवर स्टडी चालू आहे, प्रेग्नन्सीमध्ये यूज करायला अजून परमिशन भेटलेली नाही आहे. बरोबर आहे. म्हणून आपण जे कपल्स आहेत मी त्यांना सांगते तुम्ही दोघं एकसाथ वॅक्सिनेशन घ्या, 3 ते 4 महिना ब्रेक घ्या आणि मग नंतर तुम्ही ट्रीटमेंटसाठी फर्टिलिटीसाठी माझ्याकडे या. कारण की 2 वॅक्सिन मधलं अंतर बघून मग पहिलं वॅक्सिन दुसरं वॅक्सिन या Correct. सगळ्याचाच आपल्याला विचार करून मग पुढे जायचं आहे ना, 3-4 महिन्याचा Correct. ब्रेक. मला अजून एक बोलायचं जी, जी. याच्यामध्ये असं पण होऊ शकतं की म्हणजे एक वॅक्सिन एका मुलीने घेतलं आणि त्याच्यानंतर ती प्रेग्नेंट झाली, हे पॉसिबल आहे. हो. तर सेकंड डोस घ्यायचा की नाही, Correct. तर अशा टायमाला जे गाईडलाईन्स आताचे आहेत त्याच्या हिशोबाने सेकंड डोस नाही घ्यायचा. फॅन्टॅस्टिक. म्हणजे प्रेग्नन्सी असताना किंवा प्रेग्नंट आहे असं आपल्याला जर शंका येत असेल तर वॅक्सिन नाही घ्यायचं, पण दॅट डझंट मीन की बाकी तुम्ही काही गोष्टी करू शकत नाही. डेफिनेटली आपले जे सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नॉर्म्स आहेत ते सगळ्यांना माहिती आहे, ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. बरोबर आहे. मला वाटतं ह्या सगळ्याच गोष्टी आणि आपण वेळोवेळी म्हणतो आहोत की आपण आपल्या डॉक्टरना जाऊन भेटणार आहोत आणि ज्या गाईडलाईन्स आहेत त्या उत्तम पद्धतीने सांभाळून आपण या सगळ्या गोष्टी नीट करू शकतो. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. वेगवेगळी माध्यमं आहेत, तिथे जाऊन तुम्ही कमेंट्स करू शकता आणि आम्हाला सांगू शकता. फेसबुक पेज आहे, ईमेल पाठवू शकता, यूट्यूबला जाऊन सांगू शकता आणि आपलं ट्विटर हँडल आहे, तिथे जाऊन सुद्धा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. मॅडम, या तासाभरात इतकी छान माहिती दिलीत तुम्ही, तुमचे मनापासून आभार Thank मानते. you. आणि मॅडमने जे जे सांगितलं ते आपण सांभाळणार आहोतच आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला जी काळजी घ्यायची, खबरदारी घ्यायची ती सुद्धा आपण घेत राहणार आहोत. नव्या विषयासह पुन्हा भेट होईलच. आज मात्र आपण इथेच थांबतो आहोत. नमस्कार.